रंगरेषा म्हणजे आर्ट फेस्टिवल हा एक अनोखा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये चित्रकार घडतात पण आणि चित्र जे प्रात्यक्षिक आहे ते तुम्हाला डोळ्याने जसं म्हणजे डोळ्यात अश्रू येतील असे चित्र आहेत काही काही का जे समजण्याच्या पलीकडे आहेत आपल्याला का त्या चित्रकारांच्या भावना समजून घेणं महत्वाचं आहे आणि ते कुठेतरी त्यांना प्लॅटफॉर्म तयार करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा उपक्रम पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं का आणखीन मोठ्या स्वरूपात ते प्रयत्न करू आम्ही पुढच्या टायमाला आणि नेक्स्ट टाइम पण साहेबांनाच बोलू. नक्कीच आपण पाहिलं भव्य दिवा खरंच मन भारावून गेलं. कारण का लहानपणी स्कूलमध्ये चित्र काढायचो, त्याच्यानंतर ते चित्र काढण्याचा योग आला नाही. पण लहानपणी जेव्हा चित्र काढायचो मला वाटतं वर्गामध्ये एक किंवा दोनच मुलांचं असे सुंदर चित्र असायचे आणि आम्ही एकदम आता मी मगाशी बोललो की आम्ही असे चित्र काढायचो की आम्हाला आता बघितलं तर आम्हाला हसलेलं की हे काय काढायचो. तर नक्कीच आता भरपूर लहान मुलांमध्ये भरपूर टॅलेंट आहे. ते भरपूर असे चांगले चांगले क्लासेस लावतायत. त्याच्यामुळे एवढं सुंदर कला त्यांच्या जी आहे ती सादर करायला त्यांना आम्ही एक प्लॅटफॉर्म इथे करून दिलेला आहे. आणि लहान मुलांबरोबर मोठे मोठे कलाकार आलेले, मूर्तिकार आलेले आहेत. तुम्ही बघा या मूर्त्या आपल्याला पीओपीच्या बघायला मिळतात. पीओपी पेक्षा सुंदर कलावृत्ती त्यांनी हाताने बनवलेल्या मूर्त्या आहेत. असे मूर्तिकार भरपूर आलेले, मोठे मोठे पेंटिंग सुद्धा मोठे मोठे कलाकार जे जहांगीर आर्ट गॅलरी जे इंडियातले फेमस पेंटिंग्स आहेत त्या देखील आपण इथे आणण्याचा प्रयत्न केलाय. हा आपला पहिला वर्ष होता, त्याच्यामुळे आपण जेवढं करता येईल तितकं केलं. स्पेस थोडी कमी होती. नेक्स्ट टाइम आम्ही स्ट्रीट फेस्टिवलचं आश्वासन सगळ्यांना दिलेलं आहे. भरपूर आम्ही मोठा करण्याचा प्रयत्न करू. पण आज देखील मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो, जे जे आर्टिस्ट असतील, जे ड्रॉइंग लवर असतील, पेंटिंग लवर असतील, त्यांनी नक्की त्यांच्या मुलांना घेऊन इकडे या आणि हे असे सुंदर पेंटिंग जे जे आपल्या लहान मुलांनी, लहान कलाकारांनी बनवलेत, जसे आपले मोठे मोठे मूर्तिकार आहेत, मोठे कलाकारांनी देखील तिकडे मोठ्या फ्रेम्स, पोर्ट्रेट्स त्यांनी तिकडे स्केच केलेले आहेत, त्या देखील त्यांना दाखवा. नक्कीच ते प्रेरित होतील आणि कुठेतरी आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा असे मोठे मोठे कलाकार होतील आणि त्यांचे पेंटिंग सुद्धा जहांगीर आर्ट गॅलरी आणि इंडियामध्ये सगळीकडे फेमस होतील, ही मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवली आहे. आता बघूया किती रिस्पॉन्स मिळतोय. रिस्पॉन्स तर भरपूर आहे. लहान मुलं स्कूलची मुलं येत आहेत, क्लासेसची मुलं येत आहेत, सगळे आपल्या पॅरेंट्स सोबत येत आहेत. आता आम्ही 2 दिवस हा प्रोग्राम ठेवलेला आहे, त्यामुळे आम्ही भरपूरशा स्कूल स्टुडंट्सला सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे. आमचा मेन मोटिव्ह स्कूल युथ साठी आहे, कारण लहान मुलंच आता सध्या काय बोलतात पुढचे शिल्पकार आहेत. लहान मुलांनाच हे सगळं लहान मुलांसाठीच आम्ही आयोजित केलंय. नक्कीच हे बघून कुठेतरी लहान मुलांना एन्करेजमेंट मिळेल आणि त्यांच्या आतमधला जो आर्टिस्ट आहे तो जागा होऊन कुठेतरी ते सुद्धा असे सुंदर पेंटिंग्स काढतील. खरं तर उद्घाटनाच्या आधीच इथे गर्दी व्हायला सुरू झाली होती. उद्घाटन झालंही नव्हता, पण इथे अनेक आमच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळे बघू शकाल की इथे खूप गर्दी झाली होती. तर आज युवा बदलापूर एका बदलापूरच्या कलाकारांनी इतका सुंदर मंच जो आहे तो तुम्ही दिलेला आहे. कशी वाटते भावना, इतकं सुंदर प्रतिसाद मिळाला? मी मगाशी पण तुम्हाला म्हणालो की आमचं मन खरंच भरवून आलं की लहान लहान मुलं आणि सगळे युवा इथे आवर्जून येत आहेत, आवडीने याचा आनंद लुटतायत. हे बघून खरंच आम्हाला बरं वाटतंय की आम्ही केलंय जे ते लहान मुलांसाठी करतोय. युवा बदलापूरचं मोटिव्ह आम्ही पहिलेच सांगितलेलं, युवा बदलापूरचं मोटिव्ह फक्त आपले जे युथ आहेत, लहान मुलं आहेत असो की युवा पिढी असो, यांना एक एन्करेज करण्यासाठी आपण हे युवा बदलापूर फाउंडेशन ओपन केलेलं आहे. कुठेतरी त्यांना मदत झाली पाहिजे, कुठेतरी त्यांना आपण त्यांच्या फील्डमध्ये एन्करेज केलं पाहिजे.